नमस्कार. आपण आपण पाहतात क्रांती की आवाज, हे जे सामाजिक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या समस्या यावर चर्चा केल्या जाते. आज आपल्या सोबत मंगेश भाऊ वनारसे, जे बुटीकोरी या कार्यक्षेत्रामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचा वावर आहे. सगळ्या समाजामध्ये त्यांची ओळख आहे आणि पर्सनली आपण त्यांना जर आज जे इंट्रोड्यूस करत आहोत ते ओबीसी कार्यकर्ता म्हणून आपण बघूयात. कारण 23 एप्रिलला राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या माध्यमातून आणि भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून ओबीसीच्या जनगणनेचा विषय घेऊन भारत बंद असा पुकारलेला आहे. तर त्या निमित्ताने आज आपण भाऊशी चर्चा करणार आहोत आणि दिलखुलास चर्चा करणार आहोत. तर खूप खूप स्वागत आहे भाऊ पहिल्यांदा आमच्या सोशल मीडियावर. तर मला हे म्हणायचं आहे भाऊ की या देशामध्ये आपण बघतोय की भारतीय समाज हा शिक्षणापासून खूप दिवस लांब राहिला. मग त्याच्यामध्ये ओबीसी समाजानेच पुढाकार घेतला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या घराण्यातले जे साताऱ्याचं संस्थान होतं आधी, ते तिथे पहिली शाळा जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण, बालपणाचं शिक्षण झालं. आणि ज्योतिराव फुलेंनी म्हणजे इतिहासामध्ये आपण बघतो की पहिली शाळा जी आहे ती काढली. तर याचा अर्थ भारतीय समाजाला जे शिक्षण मिळालं ते ओबीसी समाजाने दिलं. आणि आता युजीसीच्या माध्यमातून जेव्हा ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रोटेक्शनसाठी, संरक्षणासाठी त्या विद्यार्थ्यांना पण काही कायद्याची चौकट असायला पाहिजे, त्यांची सुरक्षा व्हायला पाहिजे, असं जेव्हा आलं तर एकदम कोर्टाच्या माध्यमातून स्टे आणण्यात आला. काय वाटते तुम्हाला? म्हणजे ज्या समाजाने शिक्षण आणलं त्या समाजाच्या विद्यार्थ्यांपासून, म्हणजे त्या विद्यार्थ्यांसोबत असा अन्याय का? भारत देशामध्ये सार्वभौम सत्ता ज्यांची आहे आताच्या विद्यमान परिस्थितीमध्ये, यांचाच हा फक्त एजेंडा आहे. यापूर्वीच्या सरकारचा हा एजेंडा नव्हता. आणि यापूर्वी सर्व शिक्षा अभियान नावाचं एक टीव्हीवर सकाळी उठलं की एक संगीत लागायचं, टीव्हीवर रेडिओवर संगीत लागायचं. ते संगीतच यांनी बंद करून टाकलं. म्हणजेच यांना सर्वांना शिक्षणापासून वंचित करायचं आहे. आणि अभ्यास करता करता आलेले 52% जे आरक्षण आहे, हे ऐकत ऐकत आता 13 समथिंग वर, काहीतरी 23 वर आलो. 13 वरून आता 23 वर, 23 वरून आता 13 वर आलेलं. तर हे कुठेतरी आणि जातीच्या प्रवर्गामध्ये वाटून प्रत्येकाला, जसं आता 288 आमदारांपैकी 154 काहीतरी मराठा समाजाचे आहे. सर्वात जास्त सत्तेने आणि संख्येने मोठे असूनही त्यांना ओबीसी मध्ये जायचं याच्यासाठी झगडावं लागत आहे. याची एवढी शोकांतिका नाहीये. म्हणजेच त्यांना आपण कुठेतरी आरक्षण पाहिजे आणि शिक्षण पाहिजे. म्हणजे शिक्षण असूनही आम्ही कुठेतरी कामाचे नाही हे ज्यावेळेस लक्षात आलं, तर अशाच प्रकारचा युजीसीने त्या काळात अभ्यास केला होता. पण त्यांचा तो युजीसीचा जो एजेंडा होता, कारण मी काही अभ्यासक लोकांसोबत भेटलो असता, त्यांनी मला या 5-6 वर्षापूर्वी या गोष्टी सांगितलं की मंगेश, येणाऱ्या काळात ही गोष्ट होणार आहे आणि हे तुम्हाला स्वीकारच करावं लागेल. आणि तेच गोष्ट आजच्या याच्या चित्रात पाहायला मिळत आहे. मीडिया म्हटलं तर फक्त टीव्ही माध्यम होतं, जे स्वच्छ आणि सुंदर माध्यम आहे आजही दूरदर्शन म्हणून. पण आता अनेक चॅनल्सनी उडी घेतलेली आहे. तर अनेक चॅनल्सनी उडी घेतल्याच्या नंतर त्यांचा हा एजेंडा आहे की तुम्हाला कुठेतरी भरकटवून ठेवायचं आणि या गोष्टीपासून विक्षिप्त करायचं. म्हणजे तुमचे माइंड डायव्हर्ट राहिले म्हणजे तुम्ही तो विचारच करणार नाही. म्हणजे तुम्ही डिग्री जरी घेतली असली, शिक्षण जरी घेतलं असलं, तरी तुम्हाला नोकरी व्यवसायाच्या संधीकडे तुमचं लक्ष जाणार नाही. आणि जातीमध्ये जात जरी असली, जात नाही ती जात असते, पण एक कुठल्या तरी विचारामध्ये तुम्हाला घोळवून ठेवून तुमची तो टाइमपास करवला जात आहे. म्हणजेच तुम्ही अशिक्षित होत आहे. म्हणजे डिग्री आहे पण तुम्ही अशिक्षित होत आहे. अशा प्रकारचं सध्याचं दृश्य आहे. आणि तुम्ही प्रश्न म्हटल्याप्रमाणे जो मेन आहे, मुख्य आहे, शिक्षण हाच विषय येईल त्याच्यामध्ये. कारण युजीसीचं नाव घेतलं म्हणून. तर युजीसीची जे फ्युचर प्लॅनिंग होती, जे नेक्स्ट जनरेशन म्हणून 50 वर्षाचं त्यांनी काहीतरी नियोजन केलेलं होतं, ते नियोजन कुठेतरी आता या वेळेत खंडित करण्यात आला, एवढं मला ऐकायला मिळतं. आणि मी बरेचदा लोकसभेची ज्यावेळेस डिस्कशन पाहतो, जे डिबेट पाहतो, ज्याच्यावर चर्चा पाहतो, तर तिथे ओबीसीचा हा विषय मुख्यत्वे एवढे 588 खासदार राहून सुद्धा ही चर्चा केल्या जात नाही. ही सर्वात मोठी लोकसभेतील शोकांतिका. सरांचं म्हणणं असं आहे की बघा, ओबीसी मध्ये आता मराठा सुद्धा उडी घेण्याचा प्रयत्न करते. तर मला असं म्हणायचंय की संत तुकाराम महाराज हे प्रॉपरली आपण असं म्हणूया की मराठा समाजाचे जरी असले तरी त्यांचा एक अभंग मला आठवते. ते असं म्हणतात की बरे झाले देवा मला कुंभी केली. ऍक्च्युअल मध्ये एससीची आणि एसटीची जी रिझर्वेशनची संख्या आपण मोजली हो, तर काय होते, 15 आणि 7.5, तर 22.5 होते. पण जर 340 कलम आपण बघितली आणि संख्येच्या अनुपात आहे, तर आपण इंग्रजांच्याच काळातली 52 जर संख्या मोजली तरी ते यांच्या दुप्पट आहे. आणि जर मराठा इथे येतोय तर
ओबीसी म्हणून येतोय, तर ओबीसीचं आरक्षण जे रिझर्वेशन आहे जर वाढलं 60-65 झालं तरी पण फायदा होऊ शकतो. पण प्रश्न तिथेच थांबला आहे की ते फक्त येऊ इच्छितात, पण ते ओबीसीची जनगणना झाली पाहिजे याच्यासाठी आंदोलन नाही करत आहे. रिझर्वेशन भेटलं पाहिजे याच्यासाठी आंदोलन करत आहे. पण जनगणना हा मूड आहे हे कळत नाही का त्यांना? ओबीसीचे जे अभ्यासक आणि काही कार्यकर्ते आहे फक्त ही त्यांच्याच पुरती मर्यादित गोष्ट आहे. बाकीच्या लोकांना काहीही नाही. जसं छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मावा तर बाजूच्या घरी, माझ्या घरी नाही, अशीच ही ओबीसीची जनगणनेची अवस्था आहे आजच्या तारखेमध्ये. हे मान्य करावं लागेल तुम्हाला. आणि ओबीसीची जनगणना जायचं सर्वांनाच आहे. तेलीकुंबी माळी, अदर बॅकवर्ड क्लासेस हा जो शब्द आहे, इतर मागासवर्गीय शब्दावर लक्ष द्या. इतर मागासवर्गीय, तुम्ही मागासवर्गीय आहे म्हणजे एससी एसटी एनटी विजय यांच्याही मागे आहे, तरी तुम्हाला तुमचं अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये जाऊन तुमची इच्छा नाही की आमची जनगणना कुठेतरी व्हायला पाहिजे, आम्ही इतर मध्येच राहण्याचा प्रयत्न करत आहोत. एवढी मोठी ही या गोष्टीची शोकांतिका आहे. मी तर सर्वांना सांगेन, जेवढे तेलीकुंबी माळी आणखी कोणत्या प्रकारचे ओबीसी मध्ये जाऊ इच्छितात, जे उच्चवर्णीय किंवा उच्च वर्गीय असेल, तरी त्यांना माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही तुमची जनगणना करून घ्या की आम्ही किती, आणि मग त्याच्यानंतर ठरवा की आपण एकत्र कुठे यायचं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा याच्यावर खूप सारे अभ्यास मंडळ आहे. कोणी पीएचडी केले असेल, कोणी काही. ते जसे 12 पगड जाती, 18 पगड जाती एकत्र आल्या, तसं नंतर तुम्ही एकत्र या, म्हणजे ओबीसीची ताकद दाखवा, हे माझं म्हणणं. तर ओबीसी मध्ये जेव्हा जनगणनाचा विषय येतो तर पहिले 3743 जातींचा समूह, म्हणजे भारतामध्ये शासक बनण्यासाठीची जी संख्या लागते ती जर कुणाकडे असेल तर ती ओबीसी कडे आहे. पण म्हणजे ह्या संख्येचं महत्व न समजल्यामुळे जो देणारा समाज होता, आता शाहू महाराज म्हटले तर आपल्या डोळ्यासमोर चित्र राहतो की हा देणारा समाज. रिझर्वेशन कुणी दिलं? शाहू महाराजांनी दिलं. म्हणजे हा समाज कुठला आहे? तर देणारा समाज आहे. आज मराठा आंदोलन करून मागतोय, ओबीसी एकटा जातीने, म्हणजे कुणबीचं आंदोलन काढेल, मग तेली समाजाचं आंदोलन होईल, पहिल तिकडे यादव होईल. म्हणजे अशा भारतातल्या ज्या जाती समूहाचं आंदोलन जर आपण केलं तर जाती समूहाचं आंदोलन या देशामध्ये जे सत्ता पिपासू शासक वर्ग आहे तो मोडीत काढतो. इतका साधासा प्रश्न आपल्या समाजाला कळू नये किंवा ही मानसिकता, आपण या मानसिकतेतून वर उठू नये असं का होतंय? म्हणजे कुठेतरी मंगेश दादा चुकतोय असं काय? होय, हे चुकतं आहे. जसे महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, त्याच्यापैकी काही खासदार जे आहे कुणबी वर्गीय आहे. यांना गरज आहे, यांना फक्त समाजाची गरज आहे. पण आमच्या जे मुख्य मागणी आहे, जसं तुम्ही ओबीसी म्हणता, याच्या जनगणनेची नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये जसे 6 आमदार आहे, 6 पैकी 4 आमदार एकाच समाजाचे आहे, आपापसात नातेवाईक आहे, तरी त्यांना हे वाटत नाही की माझ्या समाजाचे, माझ्या जातीच्या लोकांची कुठेतरी मी ओबीसी म्हणून कुठेतरी आमदारकी म्हणून रिप्रेझेंट करतो आहे विधानसभेमध्ये, तरी ओबीसी म्हणून तिथे जात नाहीये. तो ओबीसी म्हणून नाही जात आहे, तो फक्त आमदार म्हणून जात आहे, जेव्हा की तो ओबीसीचा नेता आहे. जसं माझे आपल्या विधानसभेचे सुद्धा आमदार हे ओबीसीचे म्हणून नाही जात, हिंना विधानसभेचे आमदार म्हणून जातो. एवढी मोठी खास करून पार्टीची. आणि परंपरागत ही आहे आमदारकी आहे ही, की कुणबी समाजच वर्चस्व आहे, तो ओबीसी आहे, तरी ही गोष्ट कुठेतरी डावलल्या जाते. कुणबी याचा हा खूप मोठा अर्थ आहे. म्हणजे त्या कुणबी हा अपभ्रंश शब्द आहे. ऍक्च्युअल त्याचा जो मूळ शब्द आहे तो कणबी आहे. म्हणजे कण म्हणजे माती, आणि मातीमध्ये जो बी टाकतो तो असा म्हणजे कणबी. आणि त्याच्यापासून मग इतर जाती समूहाचा जे आहे ते निर्मिती झाली आहे. पण आपल्याला जेव्हा इतिहास किंवा म्हणजे स्वतःविषयी माहिती नसते तेव्हा आपण आपल्याच भावावर कसा अन्याय करतो. म्हणजे आम्ही खासदार होऊनही आपल्या समाजाच्या उत्थानासाठी काम करू शकत नाही. पण भाऊ, मला असं म्हणायचंय की आता हे पहिल्यांदा असं झालं की ओबीसी समाजाच्या नावावर इतकं मोठं आंदोलन, म्हणजे भारत बंदचं आंदोलन पुकारलं गेलेलं आहे. तर आतापर्यंत जो जातीमध्ये विखुरलेला जो समाज आहे, काय वाटते की ओबीसीच्या नावावर एकत्र येऊन हे आंदोलन तो यशस्वी करून दाखवेल? नक्कीच करून दाखवायला पाहिजे. माझी पण विनंती आहे की सर्व ओबीसी समाजातील समाज बांधवांनी, जातीतील बांधवांनी एकत्र येऊन आपली जनगणना करायची, नाही की मतांची. कारण ओबीसी म्हटलं तर समाजाचं आणि इथे मतांचं, राजकारणाचा व्ह्यू ठेवला जाते. पण हा व्ह्यू ठेवू नका, कारण तुमच्या पुढील पिढ्यांचा, तुमच्या घरात असलेल्या मुलाबाळांचा, भविष्याचा हा विचार करून तुम्ही ओबीसी समाजासाठी जनगणनेची मागणी करावी, हीच माझी विनंती. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी जर पुढच्या पिढीचा म्हटलं, याचा अर्थ असा आहे की जनगणनेमध्ये हे क्लिअर होईल की सुप्रीम कोर्टमध्ये ओबीसीचे जज किती पाहिजे.
हं. IAS किती पाहिजे, IPS किती पाहिजे, IRS किती पाहिजे, ह्याच्यासाठीचे मुद्दे आहेत. आता आमच्या समाजाला म्हणजे खास करून ओबीसी समाजाला भाऊ इतक्या पोटतिडकीने जे सांगतायत आणि त्यांना आशावाद पण आहे की आंदोलन यशस्वी होईल. तर बुट्टीबोरी सारख्या ठिकाणी आपण हे चित्र उभं करू शकाल का? माझा सातत्याने प्रयत्न आहे आणि सातत्याने मी सर्व कुणबी समाज बांधवांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो. आणि मागे विधानसभेची निवडणूक असताना कुणबी समाज हा भिकारी आहे आणि तो भिकेला लागला आहे असं कोणीतरी दुसऱ्या आमदारकीच्या उमेदवारांनी म्हटलं होतं. त्याच्याबद्दल ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेलं त्यावेळेस मी सर्व कुणबी समाज बांधवांना एकत्रित केलं, पण त्याच्यात काहीच कुणबी बांधव एकत्रित आले, कारण त्यांना वाटलं की त्यांचा पण एक आमदारकीला उभा आहे समाज बांधव, तर ही गोष्ट जाऊ नये. पण त्यांनी पण कुणबी हा प्रत्येक शब्द विचारल्याच्या नंतरही त्यांना कुठे वाटलं नाही की मलाही म्हटलं. म्हणजे कुठेतरी व्यक्तीचा, माणसाचा विचार केला जाते. आणि आता एक सांगतो की भारत देशामध्ये कितीतरी लोक MPSC UPSCची तयारी करत असताना सरळ सेवा भरती घेऊन काही निवडक लोकांचे मुलाबाळांना फक्त ग्रॅज्युएट होते IASचा दर्जा देऊन संसदेमध्ये बसवलं आणि त्यांना परराष्ट्र मंत्रालयासारखं खातं दिलं. तर केवढी मोठी शोकांतिका आहे का जिथे एक कुणबी समाजाचा किंवा एक ओबीसी समाजाचा मुलगा IAS म्हणून बसायला पाहिजे किंवा परीक्षेच्या माध्यमाद्वारे पोहोचायला पाहिजे, तर तो पोहोचला नाही. तो उच्च वर्गातला त्यांनी ठरवलेला सत्ता पिपासू माणसांनी आपला माणूस बसवला. एवढी मोठी शोकांतिका आहे आणि त्यावरही हा ओबीसी समाज जागा झालेला नाही आणि कुठेही काही बोललेला नाही. ओबीसीच नाही तर इतरही वर्ग कोणी बोलले नाही किंवा संसदेमध्ये सुद्धा या विषयाची चर्चा झाली नाही, कारण तिथे पण अनेक समाजाचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहे आणि एक संघटन आहे, प्रत्येक पक्षाचे काहीतरी वेगळे वेगळे संघटन आहे, त्यांनी सुद्धा निषेध नोंदवला नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आणि त्यांचे नेते सर्व ओबीसी आहेत. काय असतं की हे जे आहे ते पुणे करार खूप मोठा चॅप्टर आहे. ऍक्च्युली आमच्या बहुजन समाजातली जी नेते मंडळी आहे, जे SC ST OBC समाजातली आहे, ती जी आहे ती पोझिशन दिलेली आहे, पण पॉवर दिलेला नाही. हा. आणि पॉवर जो आहे तो ज्या पॉलिटिकल पार्टीचा पॉवर आहे तो त्या समाजाचीच पार्टी असते. आणि मला वाटते की ओबीसी समाजाची म्हणून अशी एकही पार्टी आपण उदयास आलेली बघत नाही. मग ते शरद पवारांची असेल तर ते मराठ्यांची होईल, हं. उद्धव ठाकरेंची आहे तर कायस्थांची होईल, हं. बहनजी जी मायावती आहे ते दलितांची होईल, अखिलेशची आहे ते यादवची होईल, पण पर्टिक्युलर ही बहुजन किंवा ओबीसीची आहे असं म्हणत नाही कोणी. नाही. तर मला वाटते हा जातीय चष्मा जोपर्यंत आपण बहुजन म्हणून आणि खास करून ओबीसीची आयडेंटिटी मला वाटते भाऊ की आपण सगळी आयडेंटिटी घेतली, पण जी आपल्याला कायद्याने सुरक्षा देते किंवा अधिकार देते ती आयडेंटिटी नाही स्वीकारली, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. नक्कीच, नक्कीच. स्वतःला कोणी रिप्रेझेंट करण्यास इच्छुकच नाहीये. जसं आता कालची भीम जयंती झाली. भीम जयंतीच्या दरम्यान काही लोकांना स्टेजवर जागा मिळते, काही लोकांना नाही. जो कोणी होतकरू असते तर तो स्वतःहून एक म्हणते की नको नको मला नाही बसायचं त्या जागेवर, मी इथेच ठीक आहे. तर ही पण भूमिका कुठेतरी कमी पडते, म्हणजे ही भूमिका मांडल्या जाते त्यावेळेस कुठेतरी तो व्यक्ती कमी म्हणजे डावलला जाते म्हणा किंवा कमी लेखला जाते. ही गोष्ट कारण त्याच्या मनावर तसा प्रयत्न बिंबवण्याचा प्रयत्न काही निवडक मंडळींनी सुरू केलेला आहे, आता म्हणजेच ओबीसीला मागे टाकण्याचा प्रयत्न केला. भाऊंनी असं म्हटलं की जसं भीम जयंतीचा किंवा बाबासाहेबांना खास करून मानणारा जो वर्ग आहे तो म्हणजे महार कास्ट मधून धर्मांतरित आज ज्याला बौद्ध म्हणतात. आणि बाबासाहेबांनी ज्या लोकांनी ते ऐकलं तर त्यांच्या खांद्यावर जी धुरा टाकली होती, तर बाबासाहेब म्हणतात की SC OBC जेव्हा एकत्र येईल आणि या देशाचा शासक होईल तर पंत सारखे लोक यांच्या पायात म्हणजे बुटाची लेस बांधणार. आणि मला वाटतं हे शत्रूंनी हेरलं. हो. पण बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी मात्र या गोष्टीला दुर्लक्ष केलं आणि म्हणून ते ओबीसीला जसं दूर करता येतं ते पण त्या गोष्टीपासून आज जे त्यांच्याकडे दिसत आहे, त्यांचा अपमान होत असेल, त्यांच्यावर अत्याचार होत असतील, तर ते दोघं भाऊ वेगळे झाले त्याच्यामुळे हा जास्त फरक पडला असं वाटतं. हो, नक्कीच. मणिपूरची घटना घ्या किंवा इतरत्र घ्या किंवा आत्ताचं विद्यमान खराब प्रकरण घ्या, कोणीच जात नाही. बाकी हिंदू म्हणा किंवा आणखी कोणी म्हणा, सर्व म्हणून घ्यायला तयार आहे. इथे प्राऊड दाखवतात, पण तिथे वास्तविकता जिथे करायला पाहिजे किंवा तुमच्याजवळ संविधानासारखी ताकद आहे किंवा जिथे प्रश्न मांडणारे लोक आहेत त्यांच्या समोर मांडले जात नाही, कारण त्यांचं शेवटी जातीय आणि समाजकीय आणि मतांचं हे राजकारण असते. कारण नेता एका जातीचा किंवा एका विषयाचा किंवा एका व्यक्तीचा होऊ शकत नाही, म्हणून हे सर्व चालू आहे. फक्त लोकमान्य नाही आहे, लोकांनी ठरवून दिलेला नेता नाही आहे. तिथे पण समजा लोकांनी बनवून दिला तर तिथे मीपणा आला
तर ही गोष्ट तिथे पण तुम्ही डावलली त्या जाते. लोकमान्य शब्दावरून मला आणखी एक आठवलं की शाहू महाराजांनी जसं रिझर्वेशन आणलं आणि त्याच्यानंतर बाळ गंगाधर टिळक ज्याला लोकमान्य असं पण म्हणतात. आता ते कितपत योग्य आहे ते मला नाही माहिती. पण कोल्हापूर संस्थानाच्या एकदम जवळ अथनी हे गाव आहे. हं. या अथनी गावामध्ये बाळ गंगाधर टिळक असं म्हणतात की तेली आणि कुणभटांना, हं. कुणबी नाही म्हटलं, कुणभट ही शिवी आहे. जसं हो. म्हणजे ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली तेव्हा तिथे जो भट होता तेव्हा त्यांनी असा शब्द उच्चारला की या कुणभटाचा देव केलास. हं. म्हणजे कुणभट ही शिवी आहे. तर त्या बाळगंगाधर म्हणजे टिळक असं म्हणताय, खास करून ओबीसी समाजाला म्हणताय, अस्पृश्यांची तर गोष्टच दूर राहिली की तेली कुणभटांना संसदेत जाऊन नांगर हाकायचा का. तर ते लोक ओबीसी समाजाला शासक होण्यापासून जे लोक रोखतायत त्यांना लोकमान्य म्हणून डोक्यावर कोण घेत. आता ते त्याचा संपूर्ण इतिहास नाही, फक्त आमच्या पुस्तकी अभ्यासक्रमामध्ये आलं म्हणून लोकमान्य हा शब्द आम्हाला कळला. आणि जसं आम्हाला कोणी मानो चाहे न मानो किंवा कोणी लोकमान्य ठरवलंही असेल लोकांनी, जसं की नाही बा हा आमचा नेता किंवा ओबीसी वर्गातला नेता किंवा कुणबी नेता, तो मान्य आहे की न अमान्य आहे हे मला माहित नाही, म्हणून हा शब्द मी प्रत्ययी लावला, बस एवढंच. तर आज आपण जे आहे दिलखुलासपणे ह्या गोष्टीवर आणि ओबीसी हा जो मुद्दा आहे तसा मेन स्ट्रीम मीडियामध्ये हे समजून सांगायला पाहिजे. ऍक्च्युअल मध्ये 340 कलम असेल, युजीसीचा मुद्दा असेल किंवा तुमचा रिप्रेझेंटेशनचा मुद्दा असेल, याच्यावर मेन स्ट्रीम मीडियावर डिस्कशन डिबेट व्हायला पाहिजे. पण हे सगळे मुद्दे डावलून करीना कपूरच्या पोरांनी शिंकलं अशी न्यूज या देशामध्ये बनते. पण म्हणजे 314 मुलं ओबीसीचे IAS ची परीक्षा देऊन त्यांना नॉन क्रिमिनलच्या माध्यमातून घरी बसवण्यात आलं, याचा एकही चर्चा या देशात होत नाही. अशा प्रकारची मीडिया या देशामध्ये आहे आणि म्हणून बहुजन समाजाचा तो मीडिया नाही. नाही. आणि मला असं वाटते की बहुजन समाजाने स्वतःचा मीडिया उभा करायला पाहिजे. तुमच्यासारख्या लोकांनी दररोज ओबीसी विषयीचे काही ज्या गोष्टी आहेत त्या दररोज आता जे काही सोशल प्लॅटफॉर्म आहेत, आता 400 लोकांचे फेसबुक अकाउंट बंद केलेले आहेत बरोबर. बहुजन समाजातल्या लोकांचे. हो. कारण बहुजन समाज जसा जसा अवेअर होत आहे तसा तसा शत्रू घाबरत आहे. आणि मला वाटते जोपर्यंत हे युट्यूब चॅनल आहे म्हणजे शासक वर्ग याला बंद करत नाही तोपर्यंत आमचा आवाज हे दाबू शकणार नाही. शेवटचं तुम्ही या बंदच्या माध्यमातून समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? मी संदेश असा देईल आहे की तुमचा सहभाग असला पाहिजे आणि तुम्ही जसं ओबीसी म्हणून छातीवर हात ठेवून बोललं पाहिजे की नाही मला माझ्या पुढल्या पिढीसाठी इतकी गरज आहे. आता माझं वय संपलं असेल किंवा माझा काळ गेला असेल, पण मी भांडेन या गोष्टीसाठी, जेणेकरून माझी पुढली पिढी चांगली घडली पाहिजे. आणि मेन स्ट्रीम मीडियाचं नाव जर घेतलं तर मी पण मॅडमला सांगू इच्छितो की मी पण एक जर्नलिझमचा स्टुडंट राहिलेलो आहे, जर्नलिझम केलेलं आहे. तर जर्नलिझम करत असताना हे सर्व विषय घ्यावे लागतात. पण आजची जर्नलिझमच कुठेतरी दाबण्यात आलेली आहे. आणि आपण वृत्तपत्र जे वाचतो तर वृत्तपत्रांचा एक दखल घेतल्या जाते जिथे जिल्हा माहिती अधिकारी असते की नाही बा ही वृत्त असं आलं आणि असं हे मला आता विधानसभेत किंवा संसदेत पाठवायचं आहे. तर पेज 3 नावाची जी गोष्ट असते जे पेज 3 वर यायला पाहिजे आज तिथे ऍडव्हर्टाईज येत आहे. याच्या एवढी कोणतीही शोकांतिका नाही. आणि हे सर्व वृत्तपत्र विकल्या गेलेले आहे कोणातरी सिस्टमसाठी, कोणातरी संस्थेसाठी. आणि आपल्यासारखे जागरूक युट्यूब चॅनल, युट्यूबने जे हे माध्यम दिलेलं आहे तर या मार्फत जे चालू आहे जागृती चालू आहे, पण इथे फार कमी लोकांना वाव मिळतोय. म्हणून आपण लोकांजवळ जरी पोहोचलो असलो तरी लोक जागृती होत नाही किंवा लोक जागृती करून घेत नाही, ही या वेळेसची शोकांतिका आहे. आणि माझं म्हणणं आहे की ओबीसी वर्गांनी माझं हे शेवटला ऐकून तरी जागृत व्हावं आणि येत्या 23 एप्रिलला जी काही संघटनांमार्फत स्वतःसाठी भांडायचं आहे तर स्वतःसाठी भांडण्यासाठी तिथं उभं राहायचं. खूप धन्यवाद भाऊ. कारण मला असं वाटते ज्या समाजाला आपण आव्हान करत आहोत, पोटतिडकीने करत आहोत, तो समाज नक्कीच तुमचं हे ऐकेल आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतभर तुमचा आवाज म्हणजे जायला पाहिजे. पण आपण मराठीमध्ये हा इंटरव्ह्यू करत आहोत तर ऍटलिस्ट महाराष्ट्रातल्या लोकांनी तरी या गोष्टीचं म्हणजे थोडं तरी जाणून आपल्या माणसाशी कसं एकरूप होऊन आपण जर लढलो तर निश्चित ही लढाई आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी यशस्वी करू शकतो. खूप छान वाटलं तुम्ही आमच्याशी संवाद केला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना सप्रेम जय भीम, नमस्कार, जय संविधान आणि जय कुणबी आणि जय ओबीसी.